बातमी आहे देशभरात राज्यभरात चर्चेत असलेल्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलची। इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल सरकारच्या मते भारताच्या ऊर्जा सुरक्षेकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल, पण विरोधकांच्या मते सामान्य वाहनधारकांवरती लादलेला प्रयोग। गेल्या काही आठवड्यात E20 वरनं देशभरात मोठा वाद निर्माण झाला। मायलेज कमी होत आहेत अशा तक्रारी आल्या, इंजिन खराब होत आहेत असे दावे केले गेले। वाढलेल्या सर्व्हिस खर्चाबाबतचे अनुभव आणि सोशल मीडियावरच्या चर्चांमुळे हा मुद्दा आता थेट संसदेत पोहोचला। विरोधकांनी सरकारवरती घाईघाईनं धोरण राबवल्याचा आरोपही केला, तर सरकारनं प्रत्येक आरोपाला तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे E20चा वाद आता केवळ इंधनापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो राजकीय आणि जनविश्वासाचाच मुद्दा बनलाय। त्यामुळे सरकारला या मुद्द्यावरती वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय। तर सोशल मीडियावरती रोजच्या रोज व्हायरल होणारे नवे दावे आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक माहिती यामध्ये मोठा फरक असू शकतो। E20च्या बाबतीत सुद्धा काही परिणाम, विशेषतः मायलेजमध्ये 2 ते 6% घट होतीये हे सरकारनं मान्य केलं। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी या संदर्भात संसदेत लेखी उत्तर सादर केलंय। E20 पेट्रोलबाबत गडकरींची संसदेत माहिती। E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये 2% ते 6% घट होऊ शकते। हा परिणाम वाहनांचा प्रकार आणि त्याच्या वयानुसार बदलू शकतो। मात्र E20मुळे इंजिन निकामी झाल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचा पुरावा नाही। E20 कार्यक्रम वैज्ञानिक चाचण्यांनंतर टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आला आहे। तर इथेनॉल मिश्रित इंधनाचे पुरस्कर्ते असलेल्या नितीन गडकरींपाठोपाठ केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सुद्धा जनतेच्या प्रश्नांवरती लेखी उत्तर सादर करताना नेमकं काय म्हटलं ते सुद्धा पाहूया। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं लेखी उत्तर। E20मुळे मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते। मायलेजवर परिणाम होण्यामागे वाहनाची स्थिती, देखभाल, ट्रॅफिक आणि ड्रायव्हिंग पद्धतीसारखे घटक कारणीभूत ठरू शकतात। इंजिन खराब होणे, गंजणे, वॉरंटी संपण्याचे दावे फोल आहेत। 20%पेक्षा जास्त इथेनॉल मिश्रणाचा सध्या कोणताही निर्णय नाही आहे। पुढील निर्णय वैज्ञानिक अभ्यास आणि सर्व संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत करूनच घेण्यात येईल। तर आज जवळपास प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळत आहे। पण याच इंधनावरनं सर्वसामान्यांच्या मनात शंकांची पाल चुकचुकते। अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत, दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारनं हे दावे फेटाळत E20 भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलंय। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हम बात करेंगे, इसीलिए तो बोल रहे कल उसको आना पड़ेगा यहाँ पर ही, नहीं तो कल पेट्रोल पंप पे ताला लग जाएगा। ये पेट्रोल है, ये पेट्रोल है, ये टोटल गाड़ी में पेट्रोल के यहाँ पानी भरा हुआ। देशभरात E20 पेट्रोलचा वापर वाढत असताना वाहनधारकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। विशेषतः ज्यांच्याकडे एप्रिल 2023 पूर्वीची वाहनं आहेत त्यांना आपल्या गाडीच्या इंजिनाचं काय होणार अशी चिंता सतावतीये। आधीच पेट्रोलच्या वाढत्या दरांचा खिशाला फटका बसतोय, त्यात जर E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी झालं तर काय करायचं याचंही टेन्शन सर्वसामान्यांना नक्कीच येतंय। देशातल्या जनतेवर असं काही लादू नका। तुम्ही देशाच्या जनतेला विश्वासात घ्या, पण गरज नसताना का करताय? जे प्युअर पेट्रोल आहे तेच आम्हाला द्या। नसेल तर तुमचं E20 प्युअर इथेनॉल तिकडे विका, 100% इथेनॉल विका आणि त्याचे पंप सेपरेट पंप काढा। आम्हाला काय अडचण नाही। तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही केला पाहिजे, कुणाला व्यवसाय करा, 100% इथेनॉलचे पंप काढा ना। 60-70% आता इंजिन पूर्ण मोडतीला आलेला आहे आणि आता तुम्ही बघत राहा। फक्त मिस्त्री हे आमच्यापेक्षा चालवण्यापेक्षा मिस्त्रीला हा अनुभव विचारा की ह्या इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान किती होते। आणि कृपया या जनतेचं तुम्ही लक्षात घेऊन ह्याच्यावर काहीतरी सरकारनं पर्याय शोधावा। सोशल मीडियावर तर जुन्या गाड्या भंगारात जातील, इंजिन गंजेल, वॉरंटी संपेल असे मेसेजेस मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत। मात्र या सर्व दाव्यांबाबत केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्पष्टीकरण दिलंय। 1 एप्रिल 2023 पूर्वीच्या गाड्या भंगारात जाणार किंवा निकामी होणार हा दावा चुकीचा आहे। अनेक वाहक उत्पादक कंपन्यांच्या कोट्यावधी जुन्या वाहनांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये E20मुळे असामान्य इंजिन बिघाड झाल्याची नोंद आढळलेली नाही।
मायलेजबाबतही सोशल मीडियावर 30 ते 40% घट होण्याचे दावे केले जात आहेत. मात्र वैज्ञानिकदृष्ट्या इथेनॉलची ऊर्जा पेट्रोलपेक्षा कमी असली तरी प्रत्यक्ष वापरात मायलेजमध्ये साधारण 3 ते 6% इतकाच फरक पडत असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. शिवाय E20 मुळे इंजिनचे पार्ट्स गंजतात आणि वाहनांची वॉरंटी संपते, हाही दावा फेटाळण्यात आलाय. तर इथेनॉलमुळे गाडीचा पिकअप आणि वेग कमी होतो, हेही पूर्णपणे खरं नसल्याचं सांगण्यात आलंय. उलट इथेनॉलचे ऑक्टेन रेटिंग जास्त असल्यामुळे इंजिन अधिक स्मूथ चालवायला मदत होते आणि योग्य प्रकारे डिझाईन केलेल्या इंजिनमध्ये कामगिरीवर नकारात्मक परिणाम होत नाही. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलबद्दल अनेक दावे आणि प्रतिदावे समोर येत आहेत. या इंधनाचा इंजिन, मायलेज आणि वाहनाच्या कामगिरीवरती होणाऱ्या परिणामाबद्दल कार तज्ज्ञांनीही आपलं मत व्यक्त केलंय. आतले जे इंजिन मधले रबरचे पार्ट्स आहेत, काल दस्तर खुद्द रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा मान्य केलं की E20 पेट्रोलमुळे रबरचे पार्ट्स डॅमेज व्हायची शक्यता आहे. मग ते आता ते स्वतःच मान्य करतायत. याचा अर्थ आहे की E20 वरती कुठंतरी जोपर्यंत E20 कंप्लायंट गाड्या येत नाहीत किंवा आल्या असतील तर फक्त त्यांनाच तुम्ही रेग्युलर करा आणि बाकीच्या गाड्यांना तुम्ही ऑप्शन द्या. पण आतापर्यंत नेहमी पेट्रोल वापरत असताना अचानक सरकार इथेनॉलसाठी आग्रही का, असाही सवाल विचारला जातोय. तर यामागे कारण आहे भारताचं वाढतं इंधन आयात धोरण. भारत आजही कच्च्या तेलासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशावरती अवलंबून आहे. इथेनॉलचा वापर वाढला तर आयात कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल. ऊस आणि मक्यासारख्या पिकांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि कार्बन उत्सर्जनही कमी करायला मदत होईल, असा सरकारचा दावा आहे. सरकारने E20ला प्रोत्साहन दिलं असलं तरी वाहन उद्योग आता फ्लेक्स फ्युएल आणि अधिक इथेनॉल वापरू शकणाऱ्या इंजिनकडे वाटचाल करते. मात्र ग्राहकांच्या शंका दूर करणं, वाहनांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना देणं, इंधनाच्या गुणवत्तेबाबत विश्वास निर्माण करणं ही सरकार आणि वाहन कंपन्यांपुढे मोठी जबाबदारी असेल. स्पेशल रिपोर्ट ABP माझा. तर E20च्या सगळ्या वादात सरकार आणि विरोधक यांचे युक्तिवाद, दावे वेगवेगळे असू शकतात, पण या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे सामान्य वाहनधारक. कारण त्याला राजकारणापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्याच्या गाडीचं इंजिन आणि त्याच्या खिशातला खर्च आणि त्याच्या पैशांचं मूल्य. एका बाजूला सोशल मीडियावरती भीती निर्माण करणारे दावे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सरकार आणि तज्ज्ञांकडनं त्याच दाव्यांचं खंडन केलं जात आहे. त्यामुळे अफवा आणि वास्तव यामधला फरक समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण शेवटी प्रश्न केवळ गाडीचा नाही आहे, तर सामान्य माणसाच्या खिशाचा, देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा आणि भविष्यातल्या इंधन धोरणाचा सुद्धा आहे.